स्ट्रोक पाहायला मिळेल. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. सिंगल धाव एक्झिक्यूट झाली आहे. 17 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 रन ऑन द स्कोर कार्ड. एका चेंडूचं खेळ अजूनही षटकामधील शिल्लक. यावेळेस लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. टीम काव्य स्पोर्ट्स तांबडमाळ. एका बाजूला काव्य स्पोर्ट्स तांबडमाळ तर दुसऱ्या बाजूला साई सेवा साईनगर. असे 2 दिग्गज संघ, 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसाचा विचार केला तर खूप सारे संघ जे मात्र नावाजलेले इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पुढील मॅच शिवप्रेरणा दहागाव विपक्ष दादू स्पोर्ट्स. हिदूचा पाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचे विनंती असेल. दादू स्पोर्ट्स, हिदूचा पाडा आणि शिवप्रेरणा दहागाव दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. आकाश आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला येतोय इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील या तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकांची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक शहापूरचं वर्ल्ड कप म्हणून या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत असताना पाहायला मिळतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु 2 धाब्यांवरती इथे जर आपण पाहिलं तर थांबू शकत नाहीये. 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागते. समोरच्या संघाला 20 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान राकेश सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सरचे स्वागत राकेश सर आपलं. इथे पुल करायचा प्रयत्न. फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅट मधून येतो दगनीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा. बॉल सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत फुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. षटकार पाहायला मिळतोय. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतील. थोडेसे फंबल झाले तर वाडेश मिडॉन मध्ये होते. 1 धाव झाली कंप्लीट. सध्याच्या स्थितीला सावळाराम याच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहायला मिळतीये. सिंगल डबलचा खेळ घेतोय त्यासोबत षटकार देखील मारतोय. अशा प्रकारेच तुमच्याकडून कामगिरी होणं गरजेचं आहे. कारण तुमच्या माध्यमातून जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं कुछ नाही से कुछ तो सही. काही नाही पेक्षा काहीतरी सही. 0 पेक्षा कधीच 1 धाव चांगली. अगदी त्याप्रमाणे इथे सिंगल डबलला प्राधान्य जे मात्र दिलं जात आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. मिस्टॅम स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू चालला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक येईल, उचलेल, फेकेल. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. इथे ग्राउंडच्या अभावी मी म्हणेल थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू डायव्हर्ट झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट होतील. 1 धाव कंप्लीट होती. क्षेत्ररक्षक होते त्याच्या माध्यमातून फेकी मी म्हणेल चांगली होणं गरजेचं होतं. डायरेक्ट फेकी केली असती तर इथे 2 धावा वाचू शकल्या असते. 3 धावा ज्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 12 धावा अशा मात्र एकवटण्यात आल्या. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. आकाशचं षटक थोडंसं मागणं. अशामध्ये 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात, एकवटल्या जात आहेत. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन फटका सजवलाय आणि त्यानंतर
लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड ओव्हर द फिल्डर रेड बॉल सीमा पार लॉंग ऑनला क्लिअर करत येतोय हा स्टँड अँड डिलिव्हर करणारा स्टँड अँड डिस्पॅच करणारा षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 36 या आकड्यावरती. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. हे षटक थोडस महागडं पाहायला मिळते. गोलंदाजी करणाऱ्या साई सेवा साईनगर या संघाच्या बाजूने तर दुसऱ्या बाजूला काव्य स्पोर्ट्स तांबडमाळ हा संघ या षटकामध्ये कमबॅक करतोय. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथे डॉट बॉल येतोय. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसऱ्या 3 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 36 या आकड्यावरती. 36 रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर विथ द लॉस ऑफ 2 विकेट. विनंती असेल दादू स्पोर्ट्स हेदूसपाडा टीम कॅप्टन आणि शिवप्रेरणा दहागाव टीम कॅप्टन दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचं. विनंती असेल दादू स्पोर्ट्स हेदूसपाडा टीम कॅप्टन आणि शिवप्रेरणा दहागाव टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. बॉलिंग मार्क वरती जयराम आपल्याला पाहायला मिळतील. इथे आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतो. चांगला चेंडू होता. ज्या वेळेस जयराम बॉलिंग मार्क वरती येतो सातत्याने एक तंत्र आपल्याला पाहायला मिळतो. जयराम गोलंदाजी करतो लेंथ वरती किंबहुना गुड लेंथ वरती अँगल सोबत चेंडू बाहेर निघत असताना अजून वळण घेताना पाहायला मिळतो. इथे पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. चेंडू चालला डीप मध्ये काव कॉर्नरला तोपर्यंत कंप्लीट होती. सिंगल ओव्हर स्टिपिंगचा आय थिंक हा नो बॉल असेल. येस ओव्हर स्टिपिंगचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील चेंडू फ्री हिट असेल. नो +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल 38 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल हीच मी उल्लेख करतो. तो ज्या लेंथ वरती आणि लेंथ वरती चेंडू पिक करतोय त्यावेळेस चेंडू वळत असताना पाहायला मिळतो. अशा वेळेला वेट अँड वॉच ची भूमिका तुम्ही बॅट्समन असताना बजावणं गरजेचं आहे. इथे मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल आलाय. स्वतः जयराम कॅच झाली ड्रॉप परंतु फलंदाज होतोय. यावेळेस देखील बाद धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. एकूण 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बघा नशिबात होता सावळाराम आउट होईल आणि सावळाराम आउट होत असताना पाहायला मिळाला. कॅचच्या स्वरूपात नाही परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये धावबाद होत असताना पाहायला मिळतोय. सावळाराम नवीन फलंदाजाने लवकर यायचे. जास्त अवधी घेऊ नका या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. विशाल आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 5व्या क्रमांकावरती येतोय. यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 40 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत 40 धावा अशा मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती 40 धावा धाव फलकावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. वेट अँड वॉच ची भूमिका पाहायला मिळाली. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू साला मिड विकेटला एक धाव झाली कंप्लीट. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. 2 धावा कंप्लीट होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे 3 धावा कंप्लीट होतील की नाही पाहायचे आणि 3 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. अशा रीतीने 43 धावा धावफलकावरती 44 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय.
43 धावा धावफलकावरती, 44 धावा धावफलकावरती. रोज प्रमाणे जर पाहायला गेलं तर फैजल यांची पुन्हा एकदा लेट उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. त्रेचाळीस धावा धावफलकावरती, 44 धावांचं टार्गेट सेट करण्यात येतोय काव्य स्पोर्ट्स तांबडमा या संघाच्या माध्यमातून. साई सेवा साईनगर या संघासमोर विनंती असेल दादू स्पोर्ट्स इदुसपाडा टीम कॅप्टन आणि शिवप्रेरणा दहागाव टीम कॅप्टन, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. विनंती असेल दादू स्पोर्ट्स इदुसपाडा टीम कॅप्टन, टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती करतोय शिवप्रेरणा दहागाव टीम कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. भाई एवढं लवकर नाही भाई, नाही भाई गलत आहे. नाही बघा, एका गोष्टीची नोंद शिवप्रेरणा दहागाव टीमने करून घ्यायची, सर्व संघांनी एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. मिड इनिंग्स मध्ये आपण नाणेफेकीचं कौल करू आणि शिवप्रेरणा दहागाव टीमला विनंती करतोय सामना संपेपर्यंत जर तुमच्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर आपल्याला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 44 धावांचं टार्गेट, बॉलिंग मार्क वरती विनोद आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतोय. पहिल्या चेंडूवरती टायमर लावला जातोय. 9:57 पहिला चेंडू पडला आहे. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक होते, कॅच सुटली आहे. कॅच तर सुटली, त्यासोबत 2 धावा देखील एकवटताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा विचार केला तर संधी मिळाली होती, परंतु संधीचं सोनं जे मात्र करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट. आनंद आणि प्रीतम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. यावेळेस लेंथ वरती टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग करण्यात आली होती. डॉट बॉलची समाप्ती होती. 44 धावा ज्या मात्र बनवायचे प्रति षटकामागे 11ची सरासरी इथून मात्र मेंटेन करावी लागेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मी म्हणेल इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळतीये. गोलंदाज आपण पाहतोय विनोदच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती देखील विकेट पडू शकली असती, परंतु तिथे विकेट पडली नाही. त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतील. एकंदरीत 2 धावा धाव फलकावरती आहेत. इथे मिस टाइम स्ट्रोक
डाऊन दी बॉल आले एसटी रक्षक कॅच झाली कंप्लीट पहिला झटका लागतोय दोन्ही आकड्यावरती आनंदची की इथे होत असताना समाप्त आनंद बॅक टू द पवेलियन यावेळेस देखील मी म्हणेल कॅचची पुन्हा एकदा संधी होती चांगली गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळतीये मिडॉनला जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून मी म्हणेल थोड्याशा प्रमाणामध्ये एरर पाहायला मिळतात सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये अशा रीतीने षटक क्रमांक पहिला कंप्लीट होतोय पहिल्या षटकाची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा पहिल्या षटकाची समाप्ती होती पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिले सांघिक कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल विशाल याला प्राचारित केले जाते चला स्पीड अप करायचे 15 मिनिटांमध्ये तुमचे षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे यावेळेस आपण पाहतोय स्कोरिंगला चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते फिल्डिंग थोडीशी खराब होत असताना आपल्याला पाहायला मिळते अन्यथा पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी झाली आहे काव्या स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाच्या माध्यमातून विशाल आपल्याला पाहायला मिळतात पहिला चेंडू त्यावरती आली आहे सिंगल आपटलेला चेंडू मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतो मिड विकेटचं क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत इथे आपण पाहतोय कंप्लीट ज्या मात्र केल्या जात आहेत 2 धावा 2 धावेच्या मदतीने 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील विजयासाठी असून 38 धावांची गरज सहा धावा धावफलकावरती विजयासाठी 38 धावांची गरज इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक वारंवार मी म्हणेल मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो कॅचची संधी मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये येते परंतु विकेट एरिया तिथे आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव कंप्लीट केली जाते 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात अजूनही 37 धावांची 15 चेंडू आणि 37 असं समीकरण पाहायला मिळतोय यावेळेस बॅटची कडा लागते एसटी रक्षक कुठली चूक करणार नाहीत फलंदाज होतोय बाद विकेटचं पतन आणि लागत असताना दुसरा झटका बॅटिंग करताना चेजिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय साई सेबा साईनगर या संघाला
विनंती असेल शिवप्रेरणा दहागाव टीम कॅप्टन आपण आले असाल तर लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. सामना संपेपर्यंत आपला कॅप्टन उपस्थित नसेल तर पॅनल्टीला सामोर जावं लागेल. इथे चेंडू हवेमध्ये अप्रतिम झेल पाहायला मिळतीये. काव कॉर्नर मध्ये टिपली जातीये. डीप मध्ये होते पेट्रोलिंग करत असताना एक चांगली झेल पाहायला मिळाली. रिले झेल आणि फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक पडतोय दुसरा झटका. तिसरा झटका पाहायला मिळेल आपल्याला. 7 या आकड्यावरती फलंदाज किरण होते तंबूच्या आश्रयाला आणि किरण बाद होत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर यायचे मित्रांनो. थोडंसं सहकार्य करायचे. चला स्पीडअप करायचे. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली अशी कामगिरी गोलंदाजच्या माध्यमातून हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. यावेळेस देखील बॅटची कडा लागली. चेंडू हवेमध्ये आणि 2 क्षेत्ररक्षक आले होते मात्र कॅच होत असताना कंप्लीट. हॅट्रिक कंप्लीट होतीये. एकदा हॅट्रिक साठी टाळायला हरकत नाहीये. हॅट्रिक केली जाते कंप्लीट. बॅक टू बॅक लागत असताना तिसरा झटका आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांची समाप्ती. 7 धावा धावफलकावरती 12 चेंडू. विजयासाठी 37 धावांची गरज. शांताराम आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी आलेत. पहिल्या चेंडूवरती एकदा विकेट न देतीये. 8 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बॉडीला ब्रश होतो. गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव टीमच्या टोटल मध्ये 9 धावा धावफलकावरती. या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं पूर्ण प्रकारे मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला काव्य स्पोर्ट्स तांबडमा या संघाची. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर मॅच मधून पकड निघताना पाहायला मिळतीये साई शिवा साईनगर या संघाची. इथे देखील डॉट बॉल येतोय. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये आपण पाहू शकतो वर्चस्व काव्य स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाचा पाहायला मिळतोय. इथे देखील मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल आले. क्षेत्ररक्षक कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होतीये. मी सातत्याने उल्लेख करत होतो फिल्डिंग करत असताना काव्य स्पोर्ट्स तांबडमा संघाने खराब क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 10 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. अजूनही जर विचार केला 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 34 धावांची गरज. डेड बॉल पंचांनी घोषित केलेला पाहायला मिळतोय. तर भरत दिंडा यांच्या माध्यमातून आपण पाहतो विशाल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हॅट्रिक कंप्लीट केली त्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज भरत दिंडा यांच्या माध्यमातून विशाल साठी. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक बीट होत असताना पाहायला मिळेल. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. 11 धावा धावफलकावरती 33 धावांची गरज. 7 चेंडू आणि 33 असं समीकरण पाहतोय.
यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 11 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झालेली पाहायला मिळतील, त्यामुळे कौतुक होणं गरजेचं आहे काव्या स्पोर्ट्स तांबडमाळा या संघाचं. मागच्या इनिंग मध्ये देखील 13.5 मिनिटांमध्ये पूर्ण इनिंग 3 षटकं झाली होती आणि 17 मिनिटांमध्ये पूर्ण इनिंग झाली होती. यावेळेस देखील 11 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर 3 ओव्हर कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले. कौतुक होणं गरजेचं आहे. विनंती असेल दादू स्पोर्ट्स सेदूचा पाडा टीम कॅप्टन आणि शिवप्रेरणा दहागाव दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. विनंती असेल दादू स्पोर्ट्स सेदूचा पाडा टीम कॅप्टन आणि शिवप्रेरणा दहागाव टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. यावेळेस देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. दादू स्पोर्ट्स सेदूचा पाडा टीम आणि शिवप्रेरणा दहागाव टीम दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी रिपोर्टिंग करा, अन्यथा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. विकेट होत असताना पतन आपल्याला पाहायला मिळतो. अविनाश येतो नवीन. सध्याच्या स्थितीला फलंदाज पाहायला मिळेल. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट. 15 धाव फलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज. विद्यार्थ्यांनी बाहेरून जायचे या गोष्टीची नोंद करून घ्या. इथे मिसटाइम स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. थोडेसे फंबल होत आहेत. विद्यार्थ्यांनी बाहेरून जायचे या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. फक्त आणि फक्त औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस डॉट बॉल येतोय. यानंतर होणारी मॅच दादू स्पोर्ट्स सेदूचा पाडा विपक्ष शिवप्रेरणा दहागाव. सेदूचा पाडा टीमने टॉस जिंकला. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं. दहागाव या संघाला आपण पाहायला मिळेल फिल्डिंग साठी. इथे येतोय हा डॉट बॉल. बॉटम हँडचा वापर चांगला पाहायला मिळाला. बॅटची कडा लागते. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सामना होतोय फिनिश. आणि अशा रीतीने सामना जिंकलेला पाहायला मिळतोय काव्या स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाने. अभिनंदन टीम तांबडमाळ. हार्ड लक टफ लक. साई सेवा साईनगर भरत डिंडा यांच्या माध्यमातून